नमस्कार. नवीन शैक्षणिक धोरणानुसार FYBA जॉग्राफीला VSC म्हणून टूल्स अँड टेक्निक्स ऑफ स्पेशल अनालिसिस, क्षेत्रीय विश्लेषणाची साधने आणि तंत्रे. तर यामध्ये दुसरं प्रकरण जे आहे पायाभूत नकाशे, बेसिक मॅप्स. प्रस्तावना. पायाभूत नकाशे हे नकाशे विशेषतः पायाभूत सुविधांची माहिती देण्यासाठी तयार केले जातात. यामध्ये विविध प्रकारच्या भौगोलिक संरचनेचे आणि सेवांचे वितरण दिलेले असते. हे नकाशे सरासरी योजना, नगर रचना, शहरी विकास, परिवहन व्यवस्था आणि इतर सार्वजनिक सेवांसाठी महत्वाचे असतात. पायाभूत नकाशांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या गोष्टी: रस्ते, महामार्ग, मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते आणि गल्ल्या. त्याच्यानंतर रेल्वे मार्ग, रेल्वे ट्रॅक, स्थानके आणि इतर संबंधित सुविधा. विजेची तारे आणि सबस्टेशन, विजेचे वितरण व्यवस्था, ट्रान्सफॉर्मर स्टेशन, पाणी पुरवठा, पाण्याच्या पाईपलाईन्स, जलाशय, धरणे आणि जलवितरण प्रणाली. त्याच्यानंतर सांडपाणी व्यवस्थापन, ड्रेनेज सिस्टम, गटारे आणि सांडपाणी प्रक्रिया केंद्रे. त्याच्यानंतर मेट्रो किंवा ट्राम मार्ग, मेट्रो आणि ट्रामचे मार्ग, स्थानके, हवाई सुविधा, विमानतळ, हेलिपॅड्स. त्याच्यानंतर औद्योगिक क्षेत्रे, औद्योगिक कारखाने आणि गोदामे. आरोग्य सुविधा, याच्यामध्ये रुग्णालये, औषधालय या सर्व गोष्टी दाखवल्या जातात. शैक्षणिक संस्थांमध्ये शाळा, महाविद्यालय, विद्यापीठे यांचा समावेश दाखवला जातो. या सर्व पायाभूत सुविधा नकाशामध्ये दाखवल्या जातात. त्याचबरोबर पायाभूत नकाशांचे उपयोग शहरी नियोजन, म्हणजे शहराच्या विकासासाठी, नवीन पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी, आपत्ती व्यवस्थापनासाठी, आपत्तीच्या वेळी मदत कार्याची योजना बनवण्यासाठी याचा उपयोग होतो. वाहतूक व्यवस्थापन, वाहतूक आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी याचा उपयोग होतो. सार्वजनिक नोंदी, सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेची नोंद ठेवण्यासाठी हे नकाशे सरकार, नगररचना संस्था, इंजिनियर्स आणि इतर संबंधित क्षेत्रातील व्यावसायिक करत असतात. आता नकाशाची दिशा. नकाशावरील विविध स्थानांमध्ये अंतर व दिशा याची माहिती असणे आवश्यक आहे. पुढे दिलेल्या माहितीच्या आधारे आपण कच्चा आराखडा तयार करू. या व वस्तीच्या पूर्वेस 40 किलोमीटर अंतरावर ब वस्ती आहे, तर वस्तीच्या नैऋत्येस 50 किलोमीटर अंतरावर क वस्ती आहे. या वस्त्यांची स्थाने दाखवा व ब आणि क वस्त्यांमधील अंतर मोजा. आता वरील उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला प्रामुख्याने दिशा व उपदिशा ठाऊक असणे आवश्यक आहे. आता या साधारण दिशा सर्वसाधारण सगळ्यांना माहिती असतात. हे उदाहरण आहे, ते आपण सोडवूया. आराखडा तयार करण्यासाठी आपण योग्य प्रमाण घेऊन, उदाहरणार्थ 1 सेंटीमीटर बरोबर किंवा 1 सेंटीमीटरला 10 किलोमीटर. आता या ठिकाणी या चौकोनात हे स्थान घेतले आहे. 1 सेंटीमीटर बरोबर 10 किलोमीटर. कागदाच्या मध्यभागी वस्तीचे स्थान दाखवा. नकाशाचे प्रमाण लिहा. स्थान दाखवले. नकाशाचे प्रमाण खाली लिहिले. कोन मापक घेतलेला आहे. आता कोन मापक आहे 4 सेंटीमीटर अंतर इतके आहे. आता या ठिकाणी वस्तीच्या पूर्वेस 4 सेंटीमीटर अंतरावर ब वस्ती दाखवा. ब वस्ती दाखवण्यासाठी वस्तीच्या उत्तरेस सरळ उभी रेषा काढा. ही रेषा उत्तर दिशा दर्शविते. कोन मापक रेषेलगत ठेवा व 90च्या कोनाकडे खूण करा. बिंदू व ही खूण सरळ रेषेने जोडा. या रेषेवर 4 सेंटीमीटर अंतर घ्या व ब बिंदूचे स्थान निश्चित करा.
समोरच्या आकृतीत ब बिंदूचे स्थान हे निश्चित केलेले आपल्याला पाहायला मिळते. तर आता या ठिकाणी ब व क बिंदू तुटक रेषेने जोडा. क बिंदू नैऋत्य दिशेस म्हणजेच क बिंदूचे दिग्गांश 225 अंश होतील. उत्तर ते दक्षिण ही रेषा सरळ म्हणजे 180 अंश, त्यामुळे दक्षिण दिशेचे दिग्गांश 180 अंश आहे. दिग्गांश म्हणजे घड्याळाच्या काट्याने दिशेला मोजलेला कोन. दिग्गांश म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने मोजलेला कोन. क बिंदूचे दिग्गांश 225 अंश म्हणजे 180 अंश व क बिंदू 4050 अंश आहे. कोनमापक उत्तर दक्षिण दिशेपासून 450 चा कोन मोजा. हा बिंदू अ बिंदूपासून 5 बिंदू पर्यंत दाखवा. आता या ठिकाणी हा कोनमापक किंवा हा बिंदू मोजलेला आपल्या सहज लक्षात येतो. हा या ठिकाणी मोजलेला आपल्याला हा कोनमापकाने मोजलेला आपल्या सहज लक्षात येतो. अतिशय सोप्या पद्धतीने दाखवलेलं आहे. ब व क रेषेचे नकाशावरील अंतर 4.8 सेंटीमीटर आहे. आपला नकाशा प्रमाण 1 सेंटीमीटर ला 10 किलोमीटर आहे. 1 सेंटीमीटर ला 10 किलोमीटर, 8 सेंटीमीटरला किती? 8.4 गुणिले 10 बरोबर 8.4 किलोमीटर. उत्तर ब व क या वस्त्यांमधील अंतर 8.4 किलोमीटर आहे. धन्यवाद.